संतांनी याची देही याची डोळा पाहिलेलं पंढरपूर आणि मंदिराचं रूप आता आपल्यालाही पाहता येणार आहे। 700 वर्षापूर्वी हे मंदिर कसं दिसत होतं त्याची एक झलक आता समोर आली। पंढरपुरातील पुरातन विठ्ठल मंदिराचा फर्स्ट लुक नुकताच समोर आलाय। पंढरपूरच्या या विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धन व्हावं याकरिता सध्या 73 कोटी रुपयांचा विकास आराखड्याचं काम सुरू आहे, ज्या अंतर्गत या मंदिराला प्राचीन आणि पुरातन रूप देण्यात आले। अर्थात नव्यानं तयार होणारं हे मंदिर आता भाविकांना 700 वर्ष मागे घेऊन जाईल। संतांनी आपल्या डोळ्यानं पाहिलेली पंढरी आताच्या काळातील भाविक उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार आहेत। पंढरपुरात नव्यानं तयार करण्यात आलेल्या या मंदिराचं बांधकाम जरी नवीन असलं तरी 700 वर्षे जुन्या मंदिराचं स्वरूप साकारण्यात आले। त्यामुळं जुन्या काळी हे विठ्ठल मंदिर जसं होतं तसं रूप देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आलाय। यासाठी प्राचीन पाषाणात असणारं नक्षीकाम, खांबावरील विविध मूर्ती तसेच देवता यांच्यावर असणारं नक्षीकाम आणि त्यासोबतच विठ्ठलाचा चौखांबी आणि 16 खांबी मंडप पुरातन व प्राचीन रूपात साकारण्यात आलाय। एकंदरीतच हे संपूर्ण बांधकाम अत्यंत रमणीय आणि मनमोहक असं झालेलं दिसतंय। गेल्या काही वर्षात या ठिकाणी रंगरंगोटी करून अनावश्यक गोष्टी काढण्यात आल्या होत्या, मात्र आता हे मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे जसं होतं तसं म्हणजेच त्याच्या मूळ स्वरूपात साकारण्यात आले। मंदिर समितीचे सहअध्यक्ष औशेकर महाराज, सर्व सदस्य, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, वास्तु विशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार येवले, व्यवस्थापक बालाजी पुतलवाड यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्णत्वास येत असून संवर्धनाचं काम दर्जेदार होऊन पुढील अनेक वर्षे टिकल या दृष्टीने करण्यात आले। दरम्यान मंदिराचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी मागील 15 मार्च 2024 पासून विठ्ठल मंदिराचं पदस्पर्श दर्शन बंद केलं गेलं होतं। तसेच दिवसातून केवळ 5 तास विठ्ठलाचं मुखदर्शन सुरू होतं। आता या विठ्ठल मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानं आज दिनांक 2 जून 2024 पासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले।